गंगाखेड तालुक्यातील सुपा रोडवर हायवा आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला असून या अपघातामध्ये 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पिंपळदरी परिसरात असलेल्या खोकलेवाडी रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवा टिप्परनी दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी अक्षरशः हायवा ट्रकच्या चाकाखाली अडकल्याचं स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे गाडीवरील 2 जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना गंगाखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. तुमचं नाव सांगा. शिवशाम शेट्टी राहणार सुपा. काय झालं होतं? कुठे जात होतं? पूर्ण धडकली. कुठे जात होतात? गंगाखेडला लागलो. कोणत्या कामानिमित्त? आम्हाला परभणी जायचं होतं. बरं. काय कशी टिप्पर कुठून कशी येत होती आणि तुम्ही? रोडच्या कामाला चालू होती गुत्तेदाराची. आम्ही सुरळीत एकदम टिप्पर फिरलं ते आम्हाला धडकली. या धडकेमध्ये तुम्हाला मार कुठं कुठं लागला? एक डोसक्याला लागला, पायाला लागला, आमच्या 2 मित्राच्या छातीला लागला, गुडघ्याला लागला. ट्रक चालकाने तुम्हाला या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं का? हां, ट्रक चालकाने तुम्हाला उपचारासाठी दाखल केलं का या ठिकाणी? नाही नाही नेलं. प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड.